व्यवसायाची सुरुवात तर झाली होती, पण त्याचं नाव आम्हाला लक्षात येत नव्हतं. तर आम्ही एक विचार करून असं नाव ठरवलं की सॅक अँड सीड, कारण की सचिन आणि सिद्धार्थ असे मिळून सॅक अँड सीड असे आम्ही नाव ठेवलं होतं त्यावेळेस आमच्या व्यवसायाचं. आणि त्यानंतर आपले जे इलेक्ट्रिकचं वर्क होतं ना, ते सगळं माझा मित्र उमेश आहे त्याच्या भावाने करून दिलता. म्हणजे मी कसं केलं तर जिथं जिथं पैसे वाचतील आपल्याला, की ज्या ज्या ठिकाणी पैसे कमी होतील, असा प्रयत्न करून आम्ही आपली गाडी तयार केली होती. पण ती गाडी रेडी झाल्यावर असं वाटलंच नाही की हिला एवढा खर्च आला असेल, कारण की गाडी बनवली एकाकडनं, बोर्ड बनवली एकाकडनं, फिटिंग केली एकाकडनं. तर अशा पद्धतीने आपली गाडी पूर्णपणे व्यवस्थित आपण रेडी केली. त्यानंतर आम्ही मोमोज जेव्हा शिकून घेतले तर घरी आम्ही मोमोजची प्रॅक्टिस केली. तर मोमोजची प्रॅक्टिस करण्यासाठी मी डुडुगाववरनं दिघीला सचिनकडे जायचो आणि तिथं आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्यावेळेस आम्हाला जसं सांगितलं होतं ॲज इट इज तसंच आम्ही प्रॅक्टिस केली. आणि तशी प्रॅक्टिस केल्यानंतर 1-2 वेळेस आम्ही मोमोज बनवले. आणि त्यानंतर आता आम्ही म्हणले की आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. मग त्यानंतर आम्ही जागा बघायला सुरुवात केली आणि आम्हाला पहिली जागा मिळाली होती चरोलीमध्ये. मग तिथंच आम्ही विचार केला की आता आपण इथं सुरुवात करूया. आझाद मैदान श्रीकृष्ण डेअरी समोर आपल्याला जागा भेटली होती, शिवलेंची जागा होती ती, त्यांना ॲडव्हान्स दिला. आणि त्यानंतर आम्ही म्हणलं आता चला आपली तयारी करूया की आपल्याला मटेरियल काय काय लागेल. आणि ते मटेरियल आणण्यासाठी आम्ही पिंपरीला गेलो. आता एक वेगळा प्रवास सुरू होणार होता आणि त्या प्रवासमध्ये आपल्याला अडचणी काय आल्या होत्या का आणि सुरुवात कशी केली हे आता तुम्हाला मी हळूहळू सांगायला सुरुवात करेन.